हाडांतील युरिक ऍसिड खेचून बाहेर काढेल. सांधीदुखी व संधिवात कायमचा गायब. फक्त 10 रुपयांचा हा पांढरा पदार्थ पाण्यातून प्या. तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आज आपण खूप महत्त्वाच्या अशा एका हेल्थ टॉपिकवर बोलणार आहोत. तो म्हणजे एक असा पदार्थ जो बाजारात अगदी स्वस्त आहे, अगदी सहज कुठेही मिळतो, पण त्याचे फायदे आपलं लाखोंचं ऑपरेशन टाळू शकतात. चला तर मग अजिबात उशीर न करता पाहूया तो पदार्थ नेमका कोणता आहे आणि त्याचे फायदे नेमके काय. तर मंडळी, तो पदार्थ आहे चुना. होय, चुना जो तंबाखू बरोबर खाल्ला जातो. चला ह्याबद्दल जाणून घेऊया सविस्तर. तर मंडळी, चुना हा कॅल्शियम रिच असतो. आता पाहूया त्याचे फायदे. तर कॅल्शियम रिच नॅचरल ड्रिंक ते कसं बनवायचं, ते काय आणि त्याचे काय फायदे. तर हृदयाचे ठोके, रक्त गोठणे आणि मज्जातंतूंचे सिग्नलिंग नियंत्रण करण्यात देखील हे खनिज म्हणजे हा चुना फार महत्वाची भूमिका बजावते. चुन्याचे पाणी हाडे कशी मजबूत करते आणि शरीरात कॅल्शियमची कमतरता कशी भरून काढते हे आता आपण पाहूया. ह्याचे हेल्थ बेनिफिट्स ऑफ ड्रिंकिंग चुना वॉटर म्हणजे चुन्याचं पाणी बनवायचं आणि त्याचे बेनिफिट्स काय हे आपण पाहूया. मंडळी, कॅल्शियम हे आपल्या शरीरातील सर्वात आवश्यक खनिज आहे, जे हाडे, दात, स्नायू आणि नसा यांचा योग्य कार्यासाठी आवश्यक असेल. शरीरातील 99% कॅल्शियम हाडे आणि दातांमध्ये आढळते, ज्यामुळे ते मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत होते. कॅल्शियमच्या अपुऱ्या सेवनाने हाडे कमकुवत होणे, सांधेदुखी, दात पडणे आणि ऑस्टिओपोरोसिस होऊ शकते. हृदयाचे ठोके, रक्त गोठणे आणि मज्जातंतूंचे सिग्नलिंग नियंत्रण करण्यात देखील हे खनिज फार महत्वाची भूमिका बजावते. आता वाढत्या वयाच्या मुलांसाठी, गर्भवती महिलांसाठी आणि वृद्धांसाठी पुरेसे कॅल्शियम विशेषतः फार महत्वाचे असते. त्यामुळेच दूध, दही, चीज, तीळ, लिंबांचे पाणी आणि हिरव्या पालेभाज्या हे कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत. दररोज पुरेसे कॅल्शियम सेवन केल्याने लोहासारखी मजबूत हाडे तयार होण्यास मदत होते आणि आपल्या शरीराचे विविध आजारांपासून संरक्षण देखील होते. हाडे मजबूत करण्यासाठी आणि शरीरात कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी चुन्याचे पाणी म्हणजेच कॅल्शियम हायड्रॉक्साईडचे पाणी हा पारंपरिक आणि प्रभावी घरगुती उपाय मानला जातो. हा उपाय पारंपरिक आहे. आयुर्वेदात हाडे मजबूत करण्यासाठी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी चुन्याच्या पाण्याचे सेवन प्रभावी मानले जाते. त्यात असलेले नैसर्गिक कॅल्शियम शरीरात लवकरात लवकर शोषले जाते आणि हाडं आणि दात ह्यामुळे मजबूत होतात. आता चुन्याचं पाणी हे हाडं मजबूत कसं करतं आणि शरीरातील कॅल्शियमची कमतरता कशी पूर्ण करतं हे आपण व्यवस्थितपणे जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता व्यवस्थित पहा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून पाहताय हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. मंडळी, चुन्याचं पाणी हाडं कशी मजबूत करतात आणि शरीरातील कॅल्शियमची कमतरता कशी भरून काढतात हे आपण पाहणार आहोत. चुन्याचं पाणी प्यायल्याने हाडांची घनता वाढते आणि ऑस्टिओपोरोसिस सारखं या आजारांचा धोका त्यामुळे कमी होतो. काय करायचं, एक ग्लास पाण्यात चिमूटभर म्हणण्यापेक्षा थोडासा चुना मिसळायचा आणि सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायचं. तेव्हाच हे फायदेशीर मानलं जातं. ह्यामुळे केवळ कॅल्शियम मिळत नाही, तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास आणि योग्य पचनक्रिया राखण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होते. परफेक्ट हेल्थ हबच्या अधिकृत चॅनलवर आरोग्य टिप्स आणि ॲक्युप्रेशर उपचारांशी संबंधित माहिती शेअर करणाऱ्या डॉक्टर मनीषा असं म्हणाल्या की आयुर्वेदात चुन्याचे पाणी शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. तसेच युरिक ऍसिडची पातळी देखील ह्यामुळे नियंत्रित होते. रोज सकाळी चुन्याचे पाणी घेतल्याने शरीरातील युरिक ऍसिड कमी होते.
तज्ज्ञांच्या मते सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाण्यास थोडासा खाण्यायोग्य चुना मिसळून प्यायल्याने शरीराला नैसर्गिकरित्या कॅल्शियम मिळतं. ह्यामुळे हाडे तर मजबूत होतातच, पण सांधेदुखी, अशक्तपणा आणि थकवा देखील दूर होतो. मंडळी, चुन्यात आढळणारे कॅल्शियम, फॉस्फरस आणि खनिजे हाडांची घनता वाढवतात, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस सारखं आजारांचा प्रतिबंध आपण करू शकतो. ते प्यायल्यावर फिकट पांढरे दिसते आणि नैसर्गिकरित्या शरीरात कॅल्शियम पूरक पदार्थांची ते भरपाई करण्यास आपल्या शरीराला मदत करते. अशा पद्धतीने चुन्याचा फायदा आपल्या शरीरासाठी होतो. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा थोडा जरी माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण अशाच नवनवीन विषयांसह मी माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येतच असते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.